एकदम डॉन दुसरी असते आलेले शेट लोक अनफॉर्च्युनेटली आशेवर असल्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहे. छोटेचे ट्रॉफी भेटलेले डिझायनर ऑफ द इयर. एक दिवस येणार पण बिझनेस वगैरे काय टाकायचं मस्त पैकी. आमच्यासोबत काय लफडा असं कधी होणार माहिती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्लॉग मध्ये आज आहे आपला फेअरवेल डे. कॉलेजमध्ये फेअरवेल आहे आपल्या. तर बघू आज काय होतंय काय नाही. एवढं 3 वर्षाचा प्रवास आज फायनली संपणार आहे आमचा, म्हणजे कॉलेजचा प्रवास. आणि 3 वर्षाने आम्ही जे काय मस्ती वगैरे केले, काय म्हणजे कुठं कुठं फिरलोय, त्या सगळे आठवणी असणार आहेत आपल्याकडे. आणि ते तुम्ही ब्लॉग मध्ये पण बघत असाल. ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवरती पण ते आपल्या मेमरीज स्टोअर झालेल्या आहेत. आता सध्या आपल्या रूमवर आलेले आहेत प्रज्वल आलाय, श्याम आलाय आणि चैतन्य आणि मी आहे. आता मानस, अभय, आदित्य, रोहित हे सगळे येतील पुढं आणि ते पण तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटतील पुढे. आता आम्ही इथून जाणार कॉलेजला, तिथून कुठं जाईल आमची अनऑफिशियल पार्टी करायला. ऑफिशियल पार्टी करून आणणार. चला आता भेटतो तुम्हाला डायरेक्ट पुढं. मित्रांनो, आता आपलं सगळं आवरून झालेलं आहे. फुल चकाचक रेडी तर झालेलं आहे. मी तरी सगळेजण आलेले आहेत. आता सगळेजण आतमध्ये रेडी होते. तुम्ही बघू शकता चैतन्य भाऊ तयार झालेले आहेत. आबाईचं काहीतरी वेगळंच, म्हणजे आबाई मला वाटतं हार्ड विषय आहे. त्याचा घड्याळ म्हणजे एकदम चमकते. घड्याळ डोळ्यामध्ये अशी त्याची चमकत जाते. एकदम गोल्डन प्लेटेड घड्याळ आहे. आणि एक स्वॅगच वेगळं आहे. वरचं बटन वेगळं, चष्मा मध्ये वरचं बटन वेगळे, म्हणजे वेगळं, म्हणजे ओपन केलंयस ना. एकदम डॉन सगळ्यात मोठे असते मानस, ज्याने कुठला शर्ट घातलाय, US पोलोचा शर्ट घातलाय. ब्रँडेड राहायचं आणि ब्रँडेड खायचं. आणि आपलं चैतन्य भाऊ फुलेंची ड्रेसिंगच हार्ड केलं. दुसरी असते आलेले शेट लोक आजच्या गावात एकदम बुट बिट चमकून एकदम पांढरा शर्ट. प्रत्येक तलकाच्याकडे ड्रेस बूट सगळ्यात जास्त चमकते तुझे. बेकार ड्रेसिंग आहे, बेकार ड्रेसिंग. कसं काय आज येतं तुला, कसं वाटतंय आज एवढी ड्रेसिंग मारून आलायस तर? काय विषय तुमच्यापेक्षा आमचं काय नाही तुमचं. आणि हे कुठले काय सिस्टम काय आहे महाग कुठे चार्जिंग जनरेटर लावलाय का? चालते चला जायचं. फेअरवेलला कमी आणि असं वाटतं की लग्नाला चाललेलं आहे. बघा ड्रेसिंग ह्याची, बघा ह्याची ड्रेसिंग बघा. असं वाटतं ह्याचं लग्न आहे ह्याच्यासोबत. समझ रहे हो ना. आम्ही कुठे निघाला आमच्या सोबत काय लफडा असं कधी होणार माहितीये. तो मेंटर आहे. आता जस्ट निघाला होतो सिद्धेशला इथं पिकअप केला. पण सिद्धेशचा चष्मा काय चालत्या गाडीनं कसा उडला आम्ही हुडकतो इतर रस्त्याला कुठे दिसतोय का नाही. आम्ही कुठं दिसतोय का नाही रस्त्यावरून बघतो आता चष्मा नाही तर काय आता बोलायचं. आणि तो ट्रान्सपरंट चष्मे चष्मा काय आता बोलायचं. आता जाऊ दे आता बघतो. सिद्धेशचा आपला चष्मा पडलेला आहे. कुठं पडला चष्मा सिद्धेश? काय विषय काय तुझं? गाडी चालवते का नीट? आता तू लक्ष कुठं होतं तुझं? तुमच्याकडे काय तो आमच्याकडे उडून गेला चष्मा, एवढं तुला कळ नाही. आता जायला नको. आता जायला नको का? सगळे युनिफॉर्म मध्ये. अरे युनिफॉर्म मध्ये कोण येत? माझं लगेच नाही. सांग मला तू काय म्हणतो सांग. हे तुला असं वाटतं मॅचिंग होत नाही? जर आता आपण सगळ्यांना विचारू, जर मॅचिंग झालं तर काय देणार? मॅचिंग झालं तर काय नाही. बरं कमेंट मध्ये पण सांगा. आता आपण विचारूया. आपण मानस, तुला काय वाटतं, ही मॅचिंग होतंय का नाही? वेगळं पण आता हे काय नाही. पण मला सांग, ही मॅचिंग सत्यम इकडे, सत्यम इकडे 1 मिनिट. हे मॅचिंग होते का नाही सांगायचं? ड्रेसिंग मॅचिंग होते का नाही? झाला आता विषय. आता बाहेरच्या ग्रुप मधले सांगितलं. येस थम्स अप. नाही विषय संपला. मित्रांनो इथं रील शूट झालंय. मानसला आपल्या ऍज अ कॅमेरा म्हणून इथं असिस्टंट केलेला आहे. रील शूट चालू आहे इथं. काय तर रील शूट चाललेलं आहे. फुल भांडा विषय. धर मार काहीतरी विषय चाललाय. अरे मारा छोटेचे ट्रॉफी भेटलेले डिझायनर ऑफ द इयर. आणि आदित्यचे पण ट्रॉफी होती, पण आदित्य काय गेला ना ट्रॉफी घ्यायला. आदित्य लाजला एवढ्या लोकांमध्ये कसं जायचं. आता तो आवड घेतानाचा व्हिडिओ नाही काढला, कारण त्याची मानसी चुकी त्यामध्ये. मानसला कॅमेरा पण आमचं काय रील शूट कसली चालली काय समजा नाही मला. रील शूट कसली रील शूट पण 1 नंबर येणार. कधी येणार रिझल्ट? सक्सेसफुल झाला पाहिजे. पण रिझल्ट येणार आहे कधी? रिझल्ट नक्की एक दिवस येणार.
येणार पण टॉप 100 म्हणजे माणूस व्हिडिओला लय उशीर लागते ते ब्लॉग अजून आले नाहीत कधीचे लेट असतो पण थिएटर लेट पण ते डायरेक्ट अप्पा क्वालिटी असतो. कॉल्ड असतो आणि सिद्धेशला काही दिसत नाही माणसं ओळखू येणार चष्मा पडल्यामुळे त्यामुळे आता विषय हार्ड आहे. आता पेपर येताना अवघड काम होणार आहे. आता अवघड. दिसताना आता MCQ वर भागवायला लागणार आहे. स्कोप त्याचा पडला खाली काय झालं त्याला स्कोप खाली पडला की आता काय स्कोप हा भाई म्हटलं विषय संपला आम्हाला पण घे ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आता आपलं कॉलेजमधलं सगळं फंक्शन झालेलं आहे. कॉलेजमध्ये जे काय ऑफिशियल फंक्शन होतं ते झालेलं आहे आता आपला काय थोडंफारच होतं गेट टुगेदर वगैरे होतं भाषण वगैरे होते अवॉर्ड फंक्शन होतं एक आपल्याला आपण अवॉर्ड भेटलेलं आहे ते काय ट्रॉफी भेटलेली आहे असं काय चालायचं आता ते ट्रॉफी भेटलेली आहे आणि आता आपण निघालोय कुठेतरी अनऑफिशियल कार्यक्रम करायला आपला म्हणजे कुठेतरी हॉटेलला वगैरे जाऊ काहीतरी पार्टी वगैरे करू आणि मग जातील आपापल्या घरी सगळे चला आता भेटूया तुम्हाला. तर मित्रांनो आता आपण जलसागरला पोहोचलेलो आहे. जलसागर इथं साताऱ्यामधलं एकदम फेमस हॉटेल आहे जलसागर नाव आहे त्याचं तिकडं सातारा मेडा रोडला आहे. आता आपण आलेलो आहे जलसागर. आता सध्या तर आम्ही एवढे जण आलेलो आहेत बाकीचे बंदी लोक येतात इथं बघू शकता. ह्यांनी विषय काय माहिती आहे का तुम्हाला सांगतो मी मित्रांनो ह्यांनी एवढं तळ इथं म्हणजे ह्या हॉटेलवाल्यांनी एवढं तळ इथं काढलेलं आहे एवढं तळ आणि ह्याच्यातच ते मासे पालन करतात आणि इथलेच मासे ते त्यांच्या हॉटेलसाठी वापरतात. आंबोळी फ्राय काय फेमस आहे इथलं आंबोळी फ्राय फेमस आहे पण जलसागर पण अनफॉर्च्युनेटली अशावर असल्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहे त्यामुळे आम्ही व्हेज खाणार आहे मारुतीचा 100%. काय काय बाहुबली थाळी असली तर मागून म्हणजे 10 जणांना पूर्ण बाहुबली नाही देवसेना नॉनव्हेज का खात नाही तू उलट नॉनव्हेज खाल्लं पाहिजे जरा तुझं वाळ चाललाय किती जरा हे झालंय अरे मग यात्रेला तर मटण असतं की पालखी आहे भाऊ या 3 वर्षात तुम्ही 3 वर्ष या कॉलेजमध्ये होता आणि आज आपलं फायनल एंड झालेला आहे तर 3 वर्षात तुम्हाला काय चांगलं झालं तुमच्यामध्ये काय एक वाईट गोष्ट झाली ती सांगा. खरं म्हणजे इथं मी कॉलेजला KVP ऍडमिशन घेतलं ना फर्स्ट इयरला तेव्हा जरा आमची म्हणजे मजा मस्ती कमी होती जसं जसं आम्ही एकमेकांमध्ये म्हणजे कनेक्शन म्हणजे असं काय म्हणतात त्याला विरघळून गेलो त्याच्यामुळं काय झालं त्याच्यामुळे जरा म्हणजे आम्ही फिरायला लागलो जरा बाहेर यायला लागलो कॉलेजमधनं पवायला म्हणा किंवा बाहेर इकडे तिकडे फिरायला जायला लागलो आणि रूमवर सगळ्यात महत्त्वाची साहिल भाऊंच्या रूमवर आम्ही जायचो मस्ती धिंगाणा मस्ती करायचो त्यामुळे लय मजा आली आम्हाला. आणि आज आमच्या कॉलेजचा फेअरवेलचा दिवस आहे एवढा शेवटचा तर वाईट तर वाटतंय पण बघू आता पुढं प्रत्येकाला करिअर करायची त्याच्यामुळे काय बघू. तुमच्यासोबत तुमचा एक्सपिरियन्स सांगाय 3 वर्षाचा काय एक चांगला आहे ना एक वाईट एक्सपिरियन्स. माझा एक्सपिरियन्स मला अभयसारखा एकदम चांगला मित्र भेटला आणि आपला ग्रुप पण चांगला भेटला ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळेजण बसले सगळेजण आणि फर्स्ट इयरला ज्यांनी ॲडमिशन घेतले तेव्हा जो ग्रुप बनला तो आता 3rd इयरपर्यंत टिकून आहे ग्रुप. बाकीच्यांचं ग्रुप फुटतात वेगवेगळे होतात तर यात काय झालं ना आमचा फर्स्ट इयरला 10 जणांचा ग्रुप होता आता 3rd इयरला लास्ट आलोय तरी 10 जणांचाच ग्रुप आहे अजून 100%. आणि वाईट गोष्ट काय झाली ते सांगा. वाईट गोष्ट म्हणजे आमची कॉलेजने अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकल इंडस्ट्रियल व्हिजिट नेली नाही. अच्छा ते तुम्हाला पाहिजे होते इंडस्ट्रियल व्हिजिट नेली नाही ती न्यायला पाहिजे होती म्हणजे बाहेर फिरून आलो शकतो. चालेल. तर रोनित शेट आपल्या समोर आहेत आणि रोनित शेट तुमचं या 3 वर्षातला एक चांगला एक्सपिरियन्स सांगा आणि एक वाईट एक्सपिरियन्स सांगा काय होतं. 3 वर्षात तसा चांगला एक्सपिरियन्स करा आम्ही कॉलेजला आलो. हां तुम्ही कॉलेजला आला ती गोष्ट बरोबर आहे की रोनित 3 वर्षात मला असं वाटते फक्त 1 वर्ष कॉलेजला आला असेल. ती पण 3rd इयरला आलो. 3rd इयरला आलो ती पण रूमवरच तुमच्या रूम बरोबर ती काय असायची मज्जा बिजा तुमच्या रूममध्ये बाकी काय. आणि एक वाईट गोष्ट म्हणजे काय वाईट गोष्ट म्हणजे आम्हाला हे नाव भेटली चांगली गोष्ट झाली तुमच्यासाठी चांगली गोष्ट तुमच्यासाठी भेटली. ती चांगली गोष्ट आहे पण तेवढी वाईट पाहिजे ही नारोशेट भेटली आपलं लिटल खूप मारले त्यात आमचं सगळे बजेट संपले बजेट आमचं सगळं शेवटपर्यंत संपलं आमचं बजेट नाही संपलं पण काही लोक अशी होती पहिल्यांदा प्लॅन करायची नंतर घोडे लावायची आणि नंतर त्याच पोराने प्लॅन केला जेव्हा आम्ही प्लॅन केला तेव्हा त्यांनी आम्हाला घोडे लावले आणि जेव्हा त्यांनी प्लॅन केला तेव्हा आम्ही त्यांना घोडे लावणार नव्हतो पण काय कारणास्तव आम्ही त्यांना घोडे लावले
पण ते फिरून आले त्याच्यात काय फिरून आले ते चांगली गोष्ट आहे, त्यात काय आम्हाला वाईट वाटणार नाही. पण कुणाच्या बी नादाला लाग, पण या रगेलच्या नादीला आपण नको. तो कोणाच्या बी नादी लाग, या रगेलच्या नादी लागू नको. त्यांनी ब्लॉग मध्ये असं दाखवलं की एकच बाजूने दाखवलं, दुसरी बाजू दाखवलं 100%. 100% वाईट गोष्ट. कुणाचं ब्लॉग मध्ये माणस अवसरे ब्लॉग. बरोबर. 3 वर्षात तुमचा एक एक्सपिरियन्स सांगा, एक चांगला एक्सपिरियन्स आणि एक वाईट एक्सपिरियन्स सांगा लवकर. चांगला एक्सपिरियन्स म्हणजे सगळे मित्र आपल्या चांगले भेटले. आता वाईट वाटतंय की आता कॉलेज संपलंय आपलं, शेवटचा दिवस आहे. हां, मला असं वाटतं सगळ्यात जास्त दुःख आदित्यला होते कॉलेज संपल्याचं. 100%. कारण किंवा आता रडला मागाशी थोडा उशीर, जरा डोळ्यातनं पाणी आलं त्याच्यात. वाईट गोष्ट सांगा की काय तर. वाईट गोष्ट 3 वर्षात असं तुमच्यासोबत झालेलं आहे. मला असं वाटतं तुमच्यासाठी वाईट गोष्ट तीच असेल की तुमचं एक इंटरनल बॅक राहिलेला. कधीच तुमचं बॅकग्राऊंड राहिलं, पण अचानक धप्पा भेटला. अचानक धप्पा भेटून एक इंटरनल बॅक राहिला. बरोबर का तेज भाऊ, तुमचे एक्सपिरियन्स सांगा 3 वर्षाचा, एक चांगला नाही वाईट. 3 वर्षाचा असं नाही, पण आयुष्यात एवढे मोलाचे 9 जण मित्र भेटले आम्हाला. त्याच्यापेक्षा महत्वाची काही गोष्ट नाही माझ्यासाठी. वाईट असं काही झालं नाही 3 वर्षात. वाईट तुम्हाला वाटत नाही का? आता आम्ही सगळे सोडून चालले, त्याचं वाईट वाटत नाही का? त्याचं वाईट वाटतंय. हा, जाऊ दे चला. हो, साहिलची भांडणं झाली होती मध्यंतरी. मग त्याचं वाईट वाटतं ठीक का? आहे. झालं, व्यवस्थित झालं आमचं परत. चला असू द्या. सोबत आहे आयुष्य रोहित, जो आपल्या ब्लॉगमध्ये कधीच नसतो, पण ह्यो आमच्या ग्रुपमधला जसं क्रिकेटमध्ये 12 प्लेअर असतो तसा ह्यो आमच्या ग्रुपमधला लास्ट प्लेअर आहे. राखीव प्लेअर आहे, राखीव. तर तुमच्यासाठी 3 वर्षात चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट काय झाली? 3 वर्षात सांगायला गेलं तर चांगले मित्र भेटले ती सगळेच. आणि आता त्याला दाखवा, त्याला बघून कसं करते. म्हणजे सगळं त्याने केलं बरं का. आमचं डॉक्युमेंटेशन सगळं, परत अजून काय म्हणलं, मॅन्युअल आम्हाला करायला लागलं नाही आम्हाला. हां, आणि वाईट गोष्ट काय झाली तुमच्यासोबत ती सांगा. वाईट असं काय नाही. वाईट तुम्हाला आता हेच वाटत असेल की आता चैतन्य तुमच्यापासून लांब चालला आहे. चैतन्य चैतन्य असं म्हणजे तुम्ही आता कधी भेटू शकत नाही, तुम्ही एका city पण नाही. तेवढे. आपल्यासोबत एक प्रज्वल पवार म्हणजे एक एकदम नामांकित पॉलिटिशियन आहे, फादर हे सुद्धा. तर आपण म्हणलं की तुमच्या बाबतीत 3 वर्षात एक चांगली गोष्ट काय झाली आणि एक वाईट गोष्ट काय झाली, एक्सपिरियन्स सांगायचं. चांगली गोष्ट म्हणायची गेली तर जेव्हा भावाचे मित्र भेटले, प्रत्येक गोष्टीत सहकार्य करणारे, प्रत्येक गोष्टीत सहकार्य घेणारे. आणि इकडे दाखवू शकता चैतन्य फुले प्रत्येक माझीच काय खूप मदत केली आहे. दोघं ते चांगलं म्हणजे यांनीच मदत केली. तिघांचा ग्रुप आहे. हां, EC डिव्हिजनमध्ये आहेत ना. आणि वाईट गोष्ट काय? आणि वाईट गोष्ट सांगायची म्हटली तर आता सगळ्यांना सोडून जावं लागणार आहे. आपल्यासोबत श्याम भाऊ माने आहेत, ज्यांनी फर्स्ट इयरला एकदम असं म्हणजे फर्स्ट इयरमध्ये एकदम असं कॉलेजमध्ये मचवून टाकलं होतं. पण परत सेकंड इयरला थर्ड इयरला आल्यानंतर जरा फर्स्ट इयरला मी CR होते. तर आता त्यांना विचार आपण 3 वर्षाचा तुमचा एक चांगला एक्सपिरियन्स आणि एक वाईट एक्सपिरियन्स. त्या 3 वर्षात मला जीवाभावाचे मित्र भेटले. 100% कॅमेरा बघून सांगा. सगळ्या मित्रांनी खूप सारी मदत केली मला. अडीअडचणीत साहिलने, सिद्धेशने, प्रज्वलने या तिघांनी तर खूप मदत केली. या तिघांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. उपकार काय उपकार नाही रे ते. असं मदत आणि असते. वाईट गोष्ट म्हणजे आता या सर्वांपासून काही कारणास्तव आपल्या शिक्षणासाठी किंवा जॉबसाठी, करिअरसाठी आपल्याला इथं सोडून म्हणजे ह्या सिच्युएशनपासून सोडून जावं लागतं. हेच दुःख आहे. धन्यवाद. 3 वर्षात तुम्हाला काय काय अनुभव आले? सर्वात पहिले तर मी मुंबईचा आहे आणि मला इथं साताऱ्यात मी इथं ॲडमिशन घेतलं. तर पहिल्यांदा फर्स्ट इयरला आले मला प्रत्येक लई जणांनी विचारले की तू मुंबईचा इकडे साताऱ्यात कसा आला, काय आला. पण आता कुठंतरी हे तुम्ही बघताय जेवढे पोरं आहेत, एवढे मित्र आहेत आणि जे आमचं कॉलेज आहे, जे काय चाललं आहे आमचं ते बघून मला असं वाटतं की मी खरंच मला असं भारी वाटतं की मी इथं ॲडमिशन घेतलं. ते माझ्याकडे खरंच चांगली गोष्ट आहे. मला
3 वर्षाची चांगली गोष्ट म्हणजे मी 3 वर्षाची नाही म्हणू शकत, म्हणजे लाईफमध्ये सर्वात चांगली गोष्ट आहे की मी त्या ॲडमिशन घेतली आहे कॉलेजला. आणि एवढे चांगले मित्र भेटले जे कधी मला आयुष्यात भेटले नव्हते. जसं की आदित्य वर्ष झाला, आबाई झाला, मारा झाला, रोहित झाला, बाकी सगळे चैतन्य तर नावच आहे आपला, बाकी सगळे श्याम, प्रज्वल, आयुष झाला, शिंदे झाला, हे सगळे आपले मित्रच आहेत. आणि वाईट गोष्ट म्हणजे असं की आमचं कोणाला माहिती नाही अजून एक इंटरनल बॅग राहिलेला आपल्या सगळ्यांचा. तीच एक वाईट गोष्ट असेल आयुष्यातली. कधी आपला बॅग वगैरे आयुष्यात कधी लागला होता, पण एक तो इंटरनल बॅग राहिला, तो पण आता क्लिअर व्हायचा काही विषय नाही आहे. तर तेच एक वाईट गोष्ट लागते. तर मित्रांनो आता आपण व्हेज आलेलं आहे. काय व्हेज मालवणी हंडी आणि हे पनीर टिक्का मसाला. आता व्हेजवाले आम्ही, शनिवारवाले हनुमान जयंतीवाले. असं नॉनव्हेज आहे. शनिवारचे नॉनव्हेज खातात पापी लोक शनिवारचे नॉनव्हेज खातात. हे काय मालवणी चिकन हंडी, रस्सा आणि नान. आणि नान ना, हा नान. मालवण चिकन हंडी. जरा बघू का रस्सा पिऊन कसा. फायनली आता आपलं जलसागरचं जेवण वगैरे झालेलं आहे. ओके मध्ये जेवण झालेलं आहे. व्हेज नॉनव्हेज सगळं खाल्लं आम्ही. आणि आता इथून आपला मेनच्या इथं जाणार रूमवर. बाकी ते पोरं त्यांच्या घरी जातील. आज शनिवार, उद्या रविवार, सोमवारपासून आमचे एक्झाम्स आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवस एक्झाम आहे. आणि 4 दिवसानंतर जो तो आपापल्या कामाला लागणार. तर आता आम्ही जातो रूमवर. बघू अजून काय होतंय. अजून कुठं जायचं प्लॅन झाला तर नक्कीच बघा. चला आमचा संघर्ष बघा. हे आमचं धरणावर बॅकवॉटरला जायला आम्ही कुठल्या रस्त्यात नाही तिथं बघा. एकदम खडतर प्रवासच झाला सगळ्यांचा. तिथं कोणच नाही, तिथं आम्ही आलेलो आहे. असंच आमच्या चॅनलवर तुम्हाला हाच कंटेंट बघायला भेटणार. जिथं कोण जात नाही तिथं आम्ही जाणार 100% मध्ये. आणि फायनली डन झालं. फायनली आम्ही बॅकवॉटरला आलेलो आहे. कन्हेर डॅमच्या बॅकवॉटरला आलेलो आहे. एकदम खडतर प्रवास करून आलोय. तिकडं दुसरी माणसं आले त्यांनी तिकडे हार मांडलेले, पण आमच्या लोकांनी हार नाही मांडले. आमचे लोक इकडे डायरेक्ट इथंपर्यंत आदित्यने घातलेली ऑफरोडिंग करत. पण आदित्य पण फायनली सक्सेसफुल झालेला आहे. सगळ्यांचा आपला लास्टलाचा फोटोशूट चाललाय. आणि श्यामचं काय चाललंय काय माहिती इथं. ओके, श्यामचं एकच टप्पा खाल्ला, 2 टप्पे खाल्ले. ते तर तुम्हाला सांगतो, इथं मी कन्हेर डॅम आहे. कन्हेर डॅमचे बॅकवॉटर आहे असं पूर्ण लांबपर्यंत बॅकवॉटर आहे. ते बघा काय करतं टल्ली इकडं काय तर टल्लीचं चाललाय विषय. झाला तर कॉलेज संपलं. आजचा लास्टचा दिवस. परत कोणाला भेटायला नाही, काय नाही, कसं काय नाही, सगळं अवघड होणार. प्रत्येक जण आपापल्या मार्गावर आपापल्या संसारात व्यस्त. कोणाला परत फोन करायला वेळ नसेल. तो कधी संसार करणार जसा भेटेल तसा. पण कधी असं तुला कधी भेटेल असं वाटतं संसार. कधी भेटेल संसार बघू. अजून पहिल्यांदा करिअर करायचं. बिझनेस वगैरे काय टाकायचं मस्त पैकी. पैसा येईल तसं म्हणजे आयुष्य जगायचं. परत बघू, जमलं तर येईन मी इथून तिकडं कळंबोलीला माझ्या लाईफ मध्ये माणूस. तर फायनली मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे घरी. आणि आज जसा आपला फेअरवेलचा दिवस होता. प्रत्येक जण आता आपापल्या कामाला लागणार इथून पुढं. आता फक्त आमच्याकडे 4 ते 5 एक आठवडाभर आहे. आणि पुढच्या गुरुवारी आमचा लास्ट पेपर आहे. म्हणजे आता येणाऱ्या गुरुवारी लास्ट पेपर आहे आमचा. आणि लास्ट पेपर नंतर किंवा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत आमचं सगळं संपलेलं पण असेल. कधी येणारा व्हिडिओ माहित नाही हा. पण इथून पुढे आता झाला आमचं सगळं संपलं. आता जो तो आपापल्या ह्याला जाणार आहे. मी तर जाणार आहे मुंबईला. बाकीचे कोण इकडेच राहील, कोण अजून कुठे जाईल काय माहिती नाही इथून पुढं. पण आता आमचा 2023 ते 2026 येरा संपलेला आहे. आणि बघू आता पुढं काय होतंय काय नाही. तर आता तुम्हाला तात्पुरतं मी थांबतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. आता मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये कुठलं तरी नवीन लोकेशन आणि नवीन ब्लॉग्स घेऊन आणि काहीतरी नवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न नक्कीच करतो. आतापर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतो. काळजी घ्या.